श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर कशा आहात? मस्तच असताल अशी आशा करते. तर इथं झाली आहे सकाळची सुरुवात. पण सकाळची सुरुवात माझी तर पहाटे 5 वाजल्यापासूनच असते. पण ते कामावर गेलेत आणि रुद्रा ही स्कूलला गेलाय, त्यामुळे माझ्यासाठी वेळ थोडा फ्री असतो, कारण रुद्राने आज झोपलेली. तर मग तोंड धुवून घेतलं आणि क्रीम लावायची होती. तर कामाच्या गडबडीत क्रीम हे लावायचं विसरून जाते, त्यामुळे मग म्हटलं आधी क्रीम लावून घ्यावी. तर मी क्रीम लावून घेतली आणि ह्या क्रीमचा खूप सुंदर असा वास येतो आणि क्रीमने लावल्याच्या नंतर चेहराही पहिल्यापेक्षा खूप असा भारी वाटतो, म्हणजे एकदम गोरा असल्यासारखा वाटतं. तर मी इथं घेतली क्रीम लावून आणि माझी तोंड धुताना टिकली पडली. मी टिकली बी लावून घेतली. त्यावेळेस थोडंसं रानामध्ये शेतामध्ये ज्यावेळेस गेले, शेतामध्ये बायकांच्यात टिकली पडली की बनायच्या की तुझा नवरा पडला. तसा माझा नवरा आत्ता पडला होता. आता मी त्याला चिकटवते माझ्या नवऱ्याला. तर इथं मी घेतली आहे टिकली लावून आणि मग केस खाली सोडले. म्हटलं छोटे आहेत, केस कापले शेंड ही झाल्यामुळे, तर केस खाली सोडले, कारण मला देवपूजा करायची होती. मी आंबाडा बांधून देवपूजा करत नाही. तर मग कसे काय ना हे असे खाली सोडून क्लिप वगैरे काहीतरी लावायचं, पण खाली घेऊनच देवपूजा करायची. तर मग मी देवपूजा केली आहे. दिवाबत्ती वगैरे करायच्या वेळेस थोडा व्हिडिओ शूट घ्यायला. तर इथं मी थोड्या वेळ, कारण माझ्याकडे तसं काही नसल्यामुळे शूट करायला, त्यामुळे मग मी असंच थोडंसं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवला. आणि देवापाशी मी थोडीशी साखर मांडली, कारण स्वयंपाक कोरडी झालता माझा स्वयंपाक, त्यामुळे मग मी म्हटलं, आणि उष्टाही केलता, त्यामुळे म्हटलं नको की देवापुढे साखरच मांडावी संध्याकाळी, की स्वयंपाक केल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवा पोळी भाजीचा. तर मग म्हणून मी सांगणार आणि साखर मांडले, नमस्कार केला आणि मी माळांचा जप करत असते. एक माळी जप करत असते, तर ती माळीचा जप करून घेतला. तिथं व्हिडिओ शूट नाही केला, कारण मी जप करून घेतला आणि जप करून झाल्याच्यानंतर मी थोडीशी रेमेडी करत असते. माझ्यासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढत असते, किती काम असलं तरी. तर मी रेमेडी करायला घेतली. एक मस्त सुंदर शोही केली आणि मला पेनसुद्धा केला. आणि मी माझ्या मनातल्या इच्छा मी युनिवर्सपर्यंत मागते, जे माझ्या मनात आहे ते. तर इथं मी लिहिलं आहे आणि जे मागितलं आहे ते आत्तापर्यंत मिळालं. जे मी मागितलं आहे ते युनिवर्सपर्यंत पोहोचलं आहे आणि मला ते मिळालं आहे, त्यामुळे मी ही रेमेडी करत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांग.